नमस्कार मंडळी, तुम्ही कधी बनवलात का ज्वारीच्या पिठाचे पापड? ज्वारीच्या पिठाचे पापड तुम्ही कधी बनवला नसाल तर नक्कीच ट्राय करा. चला तर मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी ज्वारीच्या पिठाचे पापड कसे करायचे. आता तर सध्याला सीझन आहे, त्यामध्ये आपण ही घरगुती आणि काही कमी साहित्यामध्येच ही पापड बनवू शकतो. चला तर इथे आपण 2 वाटी ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं आहे आणि इथे आपण पाणी ठेवलेलं आहे. 2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे आपण. 2 वाटीसाठी 2 ग्लास पाणी आपण इथे ठेवलेलं आहे. म्हणजे 2-2 वाटी पाणी ठेवलेलं आहे. 4 वाटी म्हणजे 2 ग्लास होतात. तेवढे आपण पाणी ठेवले. त्यामध्ये पापड खार घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं 1 चम्मच मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी गरम झाल्यानंतरच हे सगळं घालायचं आहे. आता आपण तीळ घालून घ्यायचं. 1 किंवा 2 चम्मच तीळ घालून घ्यायचं. त्यानंतर आपण यामध्ये जिरा घालून घ्यायचं आहे. जिरा तुम्हाला आवडल्यास तुम्ही जिरा घाला किंवा लाल तिखट घालू शकता यामध्ये. तर मी इथे जिरा घालून घेतलं. आता आपण पीठ घालायचं आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला. मस्त पाणी उकळतानाच आपण हे पीठ घालून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता आपण लाटणीच्या सहाय्याने जे लाटणं असतं त्याच्याने अगदी सोपं पडतं. त्यामुळे त्याच्याने आपण फिरवून घ्यायचं. पीठ व्यवस्थित मिक्स होते. तुम्ही इथे पाहू शकता. या पद्धतीने अशी सगळं एकजीव करून घ्यायचं. अजिबात इकडं-तिकडं लागत नाही आणि एकदम मस्त फिरवता पण येते. एकजीव होतं हा पीठ. तर तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने संपूर्ण आपण यामध्ये घालून घेतलं पीठ. जे राहिलंय ते पण आपण ह्यामध्ये घालून घ्यायचंय. घट्टसर होईपर्यंत आपण याला करायचंय. मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त घट्ट पण करायचं नाही, जेणेकरून आपल्याला अगदी सहजपणे कागदावर ही पापड करून घ्यायचंय. तर इथे आपण एकजीव करून घ्यायचं पटकन. एकजीव झालं की आपण यावर झाकण लावून ठेवून द्यायचं 2 मिनिटासाठी. 2 किंवा 3 मिनिटासाठी आपण याला ठेवून द्यायचं. त्यानंतर जे आपण लाटण आहे ते काढून घेऊयात. आता आपण याला झाकून ठेवायचंय. झाकून 2 मिनिट ठेवायचे. त्यानंतर आपण काढून घ्यायचं. एखादं प्लास्टिकची पिशवी त्यामध्ये म्हणजे कागद त्यामध्ये घालून घ्यायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालं की इकडे पाणी गरम करायला ठेवायचं आहे. मी ते कुकरमध्ये अगदी झटपट होण्यासाठी मी कुकरमध्ये ठेवून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये निंबू घालून घ्यायचा. पाणी ठेवायचं आहे 1 ग्लास आणि त्यामध्ये निंबू घालून घ्यायचं आणि एक स्टँड ठेवून घेतलेलं आहे. त्यामध्ये एक टोपली किंवा जाळीदार असं काही असेल ते ठेवून घ्यायचं आणि आता आपण जे पीठ वाफवायला ठेवायचं आहे. गोल-गोल करू शकता किंवा लांब-लांब अशी करून ठेवू शकता. हे करून 3 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता याचं झाकण लावून घ्यायचं. 3 शिट्ट्या काढून घ्यायचं. तर पीठ तयार होतं. मस्त पीठ तयार झालं की आता आपण एखादा कागद छोटे-छोटे गोळे करून त्याला आपण असे प्रेस करून घ्यायचे ताटाने. तर अशी पापड सगळी बनवायची. तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघताय काय मंडळी? पटकन तुम्हीही बनवा. चला तर